आज आपल्या किचनमध्ये बनवलेली आहे हिरव्या वाटाण्याची ग्रेव्ही भाजी। हे पहा, हे वाटाणे मी रात्री आदल्या दिवशी भिजत घातले होते, चांगले स्वच्छ धुवून आणि नंतर दुसरं पाणी ओतून तेच पाणी रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि आता त्याच पाण्यामध्ये मी ते शिजायला लावणार आहे। तर हे पहा, आता कुकरमध्ये ठेवलेले आहे। कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। इथे कढईमध्ये आता तेल टाकायचं आहे। तेलामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत। जिरे, कढीपत्ता, लसूण क्रश केलेला आहे, आले पण क्रश केलेला आहे। त्यांची चांगली खमंग फोडणी द्यायची आहे। आपल्याला माझ्या रेसिपीज आवडत असतील, माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हे पहा, आता आपली फोडणी झालेली आहे। आता यामध्ये आले टाकणार आहे, क्रश केलेले। हे पहा, आले पण टाकलेले आहे। हे पहा, पुन्हा आपण एकजीव करून घेणार आहोत। माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे पहा, आता कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे पहा, आपला गुलाबी रंगावर कांदा परतून झालेला आहे। आता नेहमीसारखंच आपल्याला त्यावर टोमॅटो टाकायचे आहेत। साध्या घरगुती पद्धतीने भाजी बनवलेली आहे। साध्या आपल्या घरगुती पद्धतीच्या भाज्या जर आपल्याला आवडत असतील तर चॅनेलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद। हे पहा, टोमॅटो टाकलेले आहे, पुन्हा एकजीव करून घेतलेले आहे। आता झाकण ठेवलेलं आहे। एक 4 ते 5 सेकंद झाकण ठेवलेलं होतं। आता ते झाकण काढलेलं आहे। हे पहा, आपली ग्रेव्ही आता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही खूप स्मूथ झालेली आहे। आता यावर आपल्याला टाकायचे आहेत मसाले, आपले घरगुती मसाले बनवून आणलेले ते पहा टाकलेले आहेत। कसुरी मेथी, हळद। आता पुन्हा सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला ही मसाल्याची ग्रेव्ही खूप व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आहे। हे पहा, सर्व एकजीव करून घेतलेला आहे। किती सुंदर कलर दिसतो आहे भाजीचा। हे पहा, आता वाटाणे टाकलेले आहेत। हिरवे वाटाणे, कडधान्याचे आपले वाटाणे असतात ना हिरवे, त्याची भाजी आहे ही। हे पहा, आता वाटाणे टाकलेले आहेत। आता ते परत एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपण व्यवस्थित एकजीव करत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला टेस्ट येत नाही। हे पहा, संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता यावर नेहमीप्रमाणे आपली एक बारीक चिरलेली हिरवी मिरची। आपल्याला पण असं आवडत असेल भाजीवरती हिरवी मिरची टाकलेली तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। अशाच छान छान रेसिपी पाहत राहा। आपण इथपर्यंत माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू।